वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात ठेकेदाराने अवैध उत्खनन करून चोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत त्याची तक्रार घेण्यास तलाठ्यासह पोलिसांनी नकार दिल्यानं आता न्याय मागू कुणाला असं म्हणत शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथील शेतकऱ्याच्या शेतात ठेकेदाराने अवैध उत्खनन करून चोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करून त्याची तक्रार घेण्यास तलाठ्यासह पोलिसांनी नकार दिल्याने आता न्याय मागू तरी कोणाला असे शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। मेडशी ते मुंगळा रस्त्यावर नाबार्डकडून 50 लाख रुपयांचे पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामासाठी लागणारे गौण खनिज संबंधित ठेकेदाराने बाजूलाच असलेल्या किसन रोठे याविरुद्ध शेतकऱ्याच्या शेतात अवैध उत्खनन करून गौण खनिज राजरोसपणे चोरून नेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वृद्ध शेतकरी किसन 1 वर्षापासून आजारी आहेत, त्यांना कानाने ऐकू येत नाही, त्यांना दमा देखील असून विविध आजारांनी ते ग्रासलेले आहेत। त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना कोणाचेही पाठबळ नाहीये। त्यांची वृद्ध पत्नी त्यांचा सांभाळ करत असून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याने आता न्याय मागावा तरी कोणाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। याबाबत शेतकऱ्याचा मुलगा भारत रोठे आणि ठेकेदाराला शेतीतून मुरुम का नेला असे विचारले असताना ठेकेदाराने शेतकऱ्याला दमदाटी करून तुझ्याकडून जे काही होते ते कर, माझे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही अशी वल्गना केली आहे। याबाबत शेतकऱ्याने तलाठी उमाल यांना सांगितले असता संबंधित ठेकेदार फार मोठा माणूस आहे, त्याच्यावर मी कार्यवाही करू शकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा असा सल्ला देऊन अकलेचे तारे तोडण्याचे काम केले। शेतकऱ्याने मालेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ठेकेदाराचा फोन आल्याने शेतकऱ्याला हाकलून देण्याचा प्रताप केलाय। शेतकऱ्याने सांगितले ठेकेदाराला राजकीय वलय असून आमदार खासदारांच्या नावाने सदर ठेकेदारांची दादागिरी वाढली आहे। काही लोकांनी सांगितले आहे की ठेकेदाराची 4 डंपर मुरुमाची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते, त्यावेळी ही ठेकेदाराच्या वाहन चालकांनी पोलीस चौकीला जाण्यास नकार दिला होता। तलाठी व कर्मचाऱ्यांना दमदाटी देखील केली होती। याबाबतची माहिती पोलीस विभागासह तहसीलदारांना दिल्याने घटनास्थळी नायब तहसीलदारांसह पोलीस पोहोचले। पोलिसांच्या मदतीने 4 वाहने पोलीस चौकीला आणण्यात आले। सदर प्रकरणाने चिडून जाऊन कार्यवाही करणाऱ्या तलाठ्याला लाच प्रकरणी अटकवण्याची धमकी ठेकेदाराने दिली आहे। तहसीलदारावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय। मात्र काही पत्रकारांनी या प्रकरणी नायब तहसीलदारांची बाईट घेतल्याने सदर प्रकरण मॅनेज नव्हता तहसीलदाराने गौण खनिज चोरी प्रकरणी 1,08,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। ठेकेदाराच्या मालकीची खदान असूनही ठेकेदाराने मुंगळा येथील वृद्ध गरीब शेतकऱ्याच्या शेतीत उत्खनन करून अंदाजे 30 ते 35 ब्रास गौण खनिजाची दिवसाढवळ्यात चोरी केली आहे। याबाबत ठेकेदाराने शेतकऱ्याला धमकी दिली आहे। तलाठ्याने राजकीय दबावाखाली कार्यवाही करण्यास नकार देत पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा सल्ला दिलाय। पोलिसांनी वृद्ध शेतकऱ्याची तक्रार घेण्यास नकार दिल्याने आता न्याय मागू तरी कोणाला असा टाहो सदर वृद्धाने फोडलाय। भारत किसन रोठे, राहणार मुंगळा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम। माझं शेत मेडशी रस्त्यावर आहे, तर त्यानं ठेकेदारानं माझे शेत खोदून नेलं मुरुमासाठी, म्हणजे त्या सडकसाठी, त्या पुलात घालायसाठी। तर ते 30 ते 35 बरास नेलेलं आहे। तर मी त्याला बोलायला गेलो, काव साहेब मला माझा हे काऊन नाही घेतलं तुम्ही मुरुम काऊन घेतला मी असं त्याला बोललो। तर तो म्हणाला तू जाय, तुझ्याकडून काय होते ते करून घे। मग तलाठ्याकडे गेलो, तलाठ्याला म्हणलं तर तलाठी म्हणे बाबा मी ते मोठा माणूस आहे, मी काय करू शकत नाही, तू मालेगावला जाय। ते रिपोर्ट द्या गेलो मी मालेगावला। तर मालेगावमध्ये माझा रिपोर्ट घेतला नाही, तिथं आला ठेकेदाराचा फोन। ठेकेदाराचा फोन आल्याच्या नंतर मग मला पोलीस स्टेशनमधून काढून दिलं। तर मला नाही कोणाला मागायचं साहेब, हे मला आधी सांगा। प्रतिनिधी विनोद तायडे, NTV न्यूज वाशिम।